हं? नरेश, हो आलो वहिनी. सॉरी सॉरी वहिनी, सॉरी, माफ करा मला. ए इथे का आलायस? बाहेर जा. अरे अरे सॉरी वहिनी, अच्छा, तू माझ्या रूम मध्ये का आलायस? चूक झाली वहिनी. तू इथे मला कपडे बदलताना बघायला आलायस ना? नाही वहिनी, मी माझ्या खोलीत बसून मोबाईल बघत होतो तर तुम्हाला तुमच्या बोलवण्याचा आवाज आला. आवाज ऐकताच माझ्या परमिशन शिवाय बेडरूम मध्ये येशील का? नाही वहिनी. रूमच्या आतमध्ये येताना परमिशन घ्यावी लागते हेही कळत नाही तुला? मला माफ करा वहिनी. ओहो, माझी तर इज्जतच गेली. आता मी काय करू? माझ्याकडनं चुकून झालंय, माफ करा ना वहिनी. तुमचा आवाज ऐकताच काही विचार न करता मी लगेच आलो, माफ करा ना वहिनी. जाणून बुजून मी काही केलं नाहीये, माफ करा ना वहिनी. तुम्ही बोलवलं म्हणून मी आत आलो, सॉरी वहिनी. सॉरी? मुद्दाम आत येऊन आता सॉरी म्हणतोयस? अच्छा, मला सांग, मी तुला कधी बोलवलं? जबरदस्ती माझ्या रूम मध्ये येऊन म्हणतोयस की मी तुला बोलवलं? हे बघा, असं बोलू नका. माझ्यासाठी तर तुम्ही माझ्या आईसारखे आहेत वहिनी. पण तुम्ही असं काही बोलाल मी विचारही केला नव्हता. बस झाला, तू आता रूमच्या बाहेर निघ बरं. चोरी करणारा माणूस असून आता काय साधा बनतोयस? छे, हे बघा, तुमच्या भावाने आज काय केलं माहितीये का तुम्हाला? हा, काय झालं? काय केलं त्यांनी? मी कपडे बदलत असताना तो आपल्या बेडरूम मध्ये आला होता. हे काय बोलतेस? माझ्या भावाने असं केलं? तो तसा मुलगा नाहीये. तर काय मी खोटं बोलतेय का? जर संशय असेल तर त्यालाच विचारा ना. मी कपडे बदलत होती तेव्हा तो आत आला होता. तुम्हाला काही वाटतं का? नरेश, नरेश, ए नरेश. हा, तुम्ही बोलवलं दादा? काय नरेश, तुझी वहिनी जे बोलली ते खरं आहे का? ती कपडे बदलत असताना तू तिच्या खोलीत गेला? नाही दादा, मी जेव्हा खोलीत होतो तेव्हा वहिनीचा आवाज आला. का बोलवलं हे विचारायला गेलो तिकडे, पण तिथे वहिनी कपडे बदलतायत हे माहिती नव्हतं मला. याच्यात माझी काही चूक नाहीये दादा. नाही हो, मी काय याला बोलवू? याला माहिती होतं मी आज कपडे बदलते आणि याने मला सरळ येऊन बघितलं. मी याला आवाज दिला नव्हता. मी याला का आवाज देऊ याचा तर विचार करा. इतकं सगळं केल्यावर आता तुमच्या समोर किती भोळा बनलाय बघा. नाही दादा, वहिनीचा आवाज ऐकल्यानंतरच मी तिकडे गेलो होतो. पण वहिनी आता खोटं का बोलतायत मला खरंच कळत नाहीये दादा. हे, सफाई देण्याची काही गरज नाहीये. तू खोलीत गेला होतास की नाही? हो, मी गेलो होतो, पण वहिनीचा आवाज ऐकला होता. शांत बस. तू खोलीत गेलास ना, आता एक क्षणही इथे थांबू नकोस. निघ इथून. हे काय, असं का बोलताय तुम्ही? तुम्हाला सोडून कुठे जाईल मी? साळसूतपणाची ऍक्टिंग बंद कर तू. आता एक क्षणही इथे नको थांबूस. निघ बाहेर. सॉरी प्रीती, तू मला आधीच बोलली होतीस की त्याचं इथे राहणं ठीक नाहीये. पण मी तुझं म्हणणं ऐकलंच नाही. त्याला मी इकडे राहायला दिलं म्हणून तुला त्रास होतोय ना. मला क्षमा कर प्रीती. काही हरकत नाही, जाऊ द्या ना. ओफो, माझ्या नंबरवर रिचार्ज करायला मी कालच यांना म्हटलं होतं. अजूनही केला नाहीये. हॅलो आई. हो, बोल बेटा. आई, सक्सेस. काय म्हटलं? सक्सेस? काय बोलतेस तू हे? आई, आज मी त्याला मस्त प्लॅन बनवून घराच्या बाहेर हाकललं. वा वा, छान. कमालच केली तू. जे बोलली तेच मग केलं? नाही तर काय. तुझी मुलगी जे ठरवते तेच करते. अच्छा, ते सोड. आधी सांग, तू त्याला घरातनं कसं पळवलं? एक मोठा प्लॅन केला आणि मी त्याला हाकललं. बिचारा माझा दीर.
सख्या भावानेच त्याला घराच्या बाहेर हाकललं. हुशार आहेस तू. हे सिद्ध केलं की तू माझीच मुलगी आहे. आता काही प्रॉब्लेम नाही होणार. छान आनंदात राहा. हे काय, माझ्या फोनवरून प्रीतीने तिच्या आईला कॉल केला? काल ती रिचार्ज करायला बोलली होती ना, मीच विसरलो. काल कामाच्या टेन्शनमध्ये मी रिचार्ज करायचंच विसरून गेलो, म्हणून माझ्या फोनवरूनच ती आईशी बोलली असेल. पण खूप वेळेपर्यंत बोलली आहे. असं काय बोलली आहे ती, जरा मी बघतो. पण आई मुलीमध्ये जे बोलणं झालंय ते असं ऐकणं बरोबर आहे का? ठीक आहे, ऐकून बघूया. आई सक्सेस. काय म्हटलं? सक्सेस? काय बोलतेस तू हे? मी जसं प्लॅन केला होता अगदी तसंच झालं. आता मी आपल्या नवऱ्यासोबत इथे आरामात राहील. वा वा, छान. कमालच केली तू. जे बोलली तेच केलं. अच्छा ते सोड, आधी सांग तू त्याला घरातनं कसं पळवलं? ए काय आहे? मग नाही तर काय. जेव्हा मी नाही म्हटलं त्यांनी माझं ऐकलं का? म्हणून मोठा प्लॅन केला आणि मी त्याला घालवलं. आता या जन्मात तर तो इथे येणारच नाही. तू आणि तुझ्या आईने प्लॅन करून माझ्या भावाला इथून पळवून लावलं ना. तुम्हाला हे शोभतं का? तुझ्या बोलण्यात येऊन मी माझ्याच भावाचा अपमान करून त्याला इथून घालवून दिला. आता तुझा खरा चेहरा माझ्या समोर आलाय. आता बोल ना, का केलं असं तू? सॉरी हो, नकळत चूक झाली माझी. मला माफ करा ना. माफ? आणि तुला? तू किती मोठं खोटं बोललीस माहितीये तुला? तुझी तर आता ए, तो माझ्या मुलासारखा आहे. कोणी त्याच्याबद्दल असं बोललं असतं तर मी विश्वासच ठेवला नसता. तू बोललीस म्हणून मी विश्वास ठेवला होता. पण तू मला धोका दिलास. माझ्यावर विश्वास ठेवून माझा भाऊ इथे आला होता. त्याच्यावर खोटे आरोप लावून माझ्याद्वारेच त्याला इकडून हाकलून दिलं तू. तुझ्या बोलण्यात येऊन मी खूप मोठी चूक केली आहे. तुझ्या भावाला माफ करणार नाहीस? कशासाठी? तुझी वहिनी खोटं बोलली आहे ते आजच मला कळलं. तू खूप चांगला मुलगा आहेस, पण तुझ्या वहिनीने तिच्या आईच्या बोलण्यात येऊन तुझ्यावर आरोप लावून तुला बाहेर हाकलला. आणि तिच्याच बोलण्यात येऊन मी तुला अगदीच बेघर सोडलं रे. माझ्या हातून खूप मोठी चूक झाली आहे. तू आपल्या भावाला क्षमा करणार नाहीस? जे काही झालं विसरून जा. चल माझ्यासोबत. नाही दादा, मला नाही जायचं. मी इथेच बाहेर राहील. मी त्या दिवशी तुम्हाला बरेचदा बोललो, पण तुम्ही माझं काहीच ऐकलं नाही आणि मला घरातनं बाहेर काढलं. त्या दिवशी तुमचं बोलणं ऐकून माझ्यावर काय बीतली माहितीये? विचार करा, तुमचा भाऊ इतका खाली जाऊ शकतो का? पण तुमच्यावर मला बिलकुल राग नाहीये. तुम्ही जेव्हा घरी आले तेव्हा वहिनीने जे काही सांगितलं ते ऐकल्यावर तुम्हाला राग येणं साहजिकच आहे ना दादा. आता परत तुम्ही बोलवल्यानंतर मी त्या घरात राहायला लागलो तर प्रत्येक क्षण माझ्यासाठी नरक बनेल. आता जर मी परत आलो आणि वहिनीने मला बघितलं तर प्रत्येक वेळेला त्यांना त्याची चूक लक्षात येईल. नाही दादा, तुम्ही शांतपणे राहा. मी इथे PG मध्येच राहील दादा. हळूहळू इथे राहायची सवय होईल. हे बघ, तसं काही नाही आहे. माझं म्हणणं हे होतं की मला माफ करा, तुम्ही जा ना. ठीक आहे,